नमस्कार मित्रांनो, या बैलगाडा क्षेत्रामधील एक टॉपची बैल आहेत छत्रपती संभाजीनगरची एक राजा, शाकीर भाईंचा राजा. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. ज्या बैलानं आदत वयापासून मैदानामध्ये ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आला आणि एवढा स्पीडनं पळत होता आणि नक्कीच तुम्ही बघितलं जाईल त्या मैदानामध्ये 100% तो गुलाल घ्यायचा आणि ते दहशत होतीच राजाची. परंतु असं काय झालं की राजा आत्ता गुलालासाठी संघर्ष करतोय. राजाला जास्तीत जास्त गटच निघतोय. याच्या व्यतिरिक्त राजा सेमीला पण जातोय. कधी कधी राजा फायनलला दिसणं झाला, राजा गुलालामध्ये दिसना. परंतु बघितलं शाकीरबाईंनी जेव्हापासून राजाची विक्री केली त्या विक्री झाल्यापासून राजा गुलालामध्ये दिसणंच झाला आहे. एखादा क्वचित असेल गुलाल, परंतु बघितलं तो गुलालासाठी संघर्ष करतोय. कारण की तुम्ही बघितलं ते म्हणतात लक्ष्मी विकायची नसते, राखायची असते. परंतु त्याने आता दोघात बैल आहे, मान्य आहे. परंतु तुम्ही बघितलं जेव्हापासून राजाची विक्री झाली तेव्हापासून राजा काय गुलालामध्ये दिसेना. नक्की काय झाले राजाला, अशी काय नक्की कुणाची नजर वगैरे लागली की काय राजाला काय समजेना झालं. परंतु राजाचं कमबॅक पाहिजे. कारण की राजाचा पळ सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. काय पळतो, पब्लिकनं पळतो, चारी खांदी पळतो हा राजा. आणि नक्कीच शाकीरबाईंचा आम्ही खूप मोठे फॅन आहोत. परंतु शाकीरबाईंना एकच विनंती आहे, राजाचं नियोजन जे टॉपचं व्हावं. नक्कीच राजाला 100% आम्हाला गुलालात बघायचे. तो राजा खूप चांगला बैल आहे, चांगला पळतो, सगळे फॅन आहेत त्या राजाचे. आणि नक्कीच त्या बैलाची जी दहशत आहे ती दहशत पहिल्यासारखी काही राहिली नाही. कारण की तुम्ही अड्ड्यात ज्यावेळेस राजा असायचा त्यावेळेस थोडीसं दबकायची, बाकीची जी गाडा मालक असायचे ते दबकायचे. कारण की राजा असला की बाबा सांगू शकत नाही, आणि राजाच्या बरोबर कुणीही पैरा असू द्या राजा कमबॅक करायचाच. परंतु काय झाले राजाला अलीकडे काय होतंय नक्की, राजा गुलालासाठी संघर्ष करतोय. राजाचा ह्यो काळ संपावा असं वाटतंय, गुलालासाठी धडपडतोय राजा. नक्कीच थांबेल आपला ह्यो काळ राजाचा, आणि राजा गुलालासाठी जो धडपडतोय करतोय तो नक्कीच पूर्ण होईल. कारण की शाकीरबाईंचं नियोजन सगळ्यात मोठं असतं आणि नक्कीच त्यांचा वजीर गुलालामध्ये येतोय. परंतु राजा नाही, परंतु राजा पाहिजे आपल्याला. राजाचा आहे. राजाचा पळ सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. पब्लिकनं पळाला होता काठापूर या ठिकाणी फायनल पब्लिकनं पळून मारला. आणि नक्कीच बघूया आता राजाचं नियोजन कसं होतंय पुढच्या मैदानामध्ये. राजाला खूप साऱ्या शुभेच्छा शाकीरबाईंच्या, की राजानं शाकीरबाईंना गुलालात आणावं आणि नक्कीच त्यानं स्वतःहून त्याच्या हिमतीवरती आणावं. त्याचा पळ सगळा महाराष्ट्र बघतो, काय पळतो तो. आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा राजाला. आणखी एक विषय, लखनला रोखणं कठीण झालंय छत्रपती संभाजीनगरकरांचा. मी अगोदर पण सांगतोय तुम्हाला, तो छत्रपती संभाजीनगरकरांच्या बैलांचा हेड आहे. आणि आत्ता इकडेही बैलांचा तो आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये येऊन धुमाकूळच घालतोय. आणि नक्कीच पळतोय, पळायलाच पाहिजे, का नाही पळायला पाहिजे. मोठ्या लक्ष्याची आठवण हा करून देतोय. मोठ्या लक्ष्याची बरोबरी नाही करू शकत लखन, परंतु हुबेहूब ती आठवण स्पीडनं गट सुट्टा, स्पीडनं सुट्टा सेमी आणि स्पीडनं फायनलसुद्धा सुट्टा काढतोय. असा हा छत्रपती संभाजीनगरकरांचा मनोहर चव्हाण यांचा लखन. आणि नक्कीच लखनला रोखणं कठीण आहे. कोणती कितीही टॉपची गाडी असू द्या, समीकरण वाटत सुद्धा नव्हतं. श्रीनाथ केसरीला काय तो राजाच बनतोय लखन. त्या सर्जा हिंगोलीकरांच्या त्याला घेऊन 1 नंबर करेल. सुट्टा आणखीन ती सुट्टा, चेष्टा नाही. सुट्टा निकाल घेणं म्हणजे एरागेऱ्याचं काम नाही. नक्कीच बैलामध्ये काहीतरी धमक आहे बरं का. त्या बैलाला तुम्ही बघितलं, त्याला प्रोटीनचं खायला दिलं जातं त्या लखनला. नक्कीच तुम्हाला आहार सांगितला आहे तो तुम्ही बघा जाऊन व्हिडिओ. परंतु राजाच सारखा येतो सोडात. लखनला रोखणं कोण अशी जोडी आहे ती लखनची गाडी हरवू शकते. पुसेगावला सांगा, मला कमेंट्स करा ती जोडी कुठली असेल की लखनला ती हरवणार जोडी. आता तुम्ही बघितलं टॉपच्या जेवढ्या होते तेवढ्या गाड्या लखन हरवतोय. नक्कीच काय समजे नाही लखनच्या पळ असला कसला आहे हो पळ. तळात नाही एवढा स्पीड, मधनं तोंडाव, काय शब्दच नाही त्या लखन बैलाबद्दल. कारण की एवढ्या स्पीडनं पळतोय तो, काय स्पीडचा बैल आहे हो. आणि नक्कीच तो पुसेगावमध्ये पुन्हा एकदा 1 नंबर करेल का, कारण की त्याला वाटते असं करेल सुद्धा. कारण की आता लखनचं नियोजन जे आहे ते मोठंच पैरात होणार आहे. आणि नक्कीच लखन वायदी कधीच घेत नाही आणि कधी कुणाला देत पण नाही. कारण की तो बैल सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, एक टॉपच्या दावणीतला बैल आहे.
आणि नक्कीच ते वायदीविषयी त्यांचा विषयी त्यांच्या डोक्यात सुद्धा येत नाही. ते वायदी कधी कोणाकडून घेत पण नाही, देत पण नाहीत आणि नक्कीच टॉपच्या नियोजनात पाळतात ते आणि पळवतात आपल्या लखनला. नक्कीच बघूया लखनला कोणती अशी जोड आहे ती रोखू शकते पुसेगावला, कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.